नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल आहे. आज आपण एक यूट्यूब चॅनल घेऊन आलेलो आहे. त्याचं नाव आहे विचारबुद्धी. आपला विचार आणि या बुद्धीवरच्या बळावरती आपण जे काही विचार करतो आणि जे काही निर्णय घेतो आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, त्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या वाटचाली सुरुवात करतो, ती वाटचाल कशा रीतीने पार पाडतो, हे आपल्याला जाणून घ्यायचं असतं. आणि मी आत्ता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन गोष्ट घेऊन येणार आहे. ती स्वामीं रिलेटेड आहे. जे स्वामी भक्त आहेत ते निश्चिंतपणे या चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत. तुमच्याकडे नवनवीन गोष्टी घेऊन येणार आहे. त्या गोष्टी तुम्हाला जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तरच तुम्हाला या गोष्टी फ्रीमध्ये तुमच्यापर्यंत तुमच्याद्वारे पोचू शकतात. कारण ही चॅनल जे आहे, या चॅनलमध्ये वेगवेगळ्या विचारांवरती आमची चर्चा होणार आहे. जसं की आपण स्वतःसाठी काय करतो, स्वतःचे निर्णय आपण कशा रीतीने घेतो, स्वतःची वाटचाल आपण कोणत्या रीतीने चालतो, म्हणजे आपण जो विचार करतो तो खराच ठराविक वेळेसाठी तो योग्य आहे की अयोग्य आहे. कारण का आपले जे विचार आहेत ते अनेक विचार निघतात. त्या विचारांमध्ये आपण स्वतःला समजून घेऊ शकत नाही की ही वाटचाल योग्य आहे का ती चुकीची आहे, हे जाणून घेऊ शकत नाही. कारण का ते जाणून घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी पहिला समजून घ्यायला पाहिजेत की आपण जे करतोय हे खरंच योग्य आहे का, त्या मर्यादेमध्ये आहेत का, की आपण उगाच करायचं म्हणून या गोष्टी आपण करायला जातोय आणि तिथं कुठं ना कुठं आपला पाय अटकतोय. तो पाय अटकतो कशामुळे, आणि आपण जो विचार करतो तो विचार येतो कशामुळे. या गोष्टी जर आपल्याला खऱ्या रीतीने कळल्या तर आपण त्या गोष्टींवरती पुढे मात करू शकतो, पुढं जाऊ शकतो. जेणेकरून कसं होतं की प्रत्येक वेळेला माणूस डिप्रेशनमध्ये जातो. कारण का त्याला जे लॉसेस झेलायला लागतात, त्याचं जो भावना होती ती भावना एकदम खालावली जाते. कारण का त्याची जी अपेक्षा असते, ती अपेक्षा माणूस जो करतो तो अपेक्षा ते पूर्ण होत नसते. प्रत्येक वेळेला कोणत्या ना कोणत्या द्वारेने ती अपेक्षा भंग होऊन जाते. कारण आपण जो विचार करतो तो आपला विचार कधीही लोकांपर्यंत पोचत नाही. आणि आपण फक्त माइंडमध्ये सतत विचार करत राहतो की हां, अरे हे केलं पाहिजे होतं. कारण केलं पाहिजे होतं, हे केलं पाहिजे, हे आपण विचारांमध्येच अडकून जातो. कारण ते आपण प्रत्यक्षामध्ये कधीच करत नाही. ते करण्यासाठी आपण असा विचार करतो की अरे हे केलं तर मला नुकसान तर होईल का? कारण का या नुकसानीचा आधीच आपण विचार करून बसलेलो असतो. कारण का त्या फळाची अपेक्षा आपण घेण्याआधीच आपण हा विचार करतो की नाही, आपल्याला हे योग्य आहे का? कारण प्रत्येक वेळेला आपण जर त्या चुका केल्या नाहीत, कारण का माणूस या चुकीपासूनच काही गोष्टी शिकतो. आणि त्या शिकण्यासाठी तुम्हाला जाणून घ्यायला लागते की स्वतःमध्ये आपली कॅपॅसिटी काय आहे. कसं असतं की माणूस 10 ठिकाणी फिरतो, 10 ठिकाणी काम करतो. खरं तर 10 ठिकाणी फिरलेल्या गोष्टींमध्ये त्याला भरपूर काही गोष्टी शिकायलाही मिळतात. असं नाही की तो 10 ठिकाणी फिरतो आणि तो चुकीचा आहे, तो काही करू शकत नाही आहे, असं कधीच होत नाही. कारण प्रत्येक माणूस 10 ठिकाणी फिरतो तेव्हा त्याला अनुभव येतो. अनुभव आल्यामुळे त्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज गेन होत राहतं की माणूस हां, हे गोष्टी मला माहिती आहेत, या गोष्टींमधनं गेलेलो आहे, मला या सगळ्या गोष्टींची माहिती आहे. तर या माहितीनुसार आपण ही गोष्ट करू शकतो. कारण का आपल्याला हा बिझनेस चालवायचा आहे, तो बिझनेस चालवण्यासाठी आपल्याला या योग्य ते मार्गदर्शन आपण स्वतःच होऊन बसतो. कारण आपल्याला सगळ्या गोष्टींचं नॉलेज असतं. कारण का आपण मार्केटिंग केलेलं असतं, आपण त्या गोष्टीला अनुभवलेलं असतं, आपण त्या लोकांसमोर मांडलेलं असतं, आपण त्या लोकांना जाणून घेतलेलं असतं. आपल्याला सगळ्या गोष्टीचा अनुभव असतो की प्रोडक्ट कोणत्या ह्याने असतं, कितीला जातो, त्याचं मार्जिन किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सातत्याने माहिती राहतात. फक्त कुठं माणूस खालावतो, जिथं त्याला कॉन्फिडन्स हा येत नाही की मी ह्या गोष्टीसाठी बनलेलो आहे. कारण तो माणूस खूप चांगल्या रीतीने काम करत असतो. खरं त्याच्या मनामध्ये ही कल्पनाशक्ती जी आहे, ती कल्पनाशक्ती तेवढी पुरेशी नाही मिळते की जो कल्पना करतोय, ज्या कल्पनेमध्ये तो विचार करतोय की ह्या गोष्टी माझ्यासाठी आहेत आणि या गोष्टी मी केल्या पाहिजेत. खरं तो केल्या पाहिजेत, ते केल्याच्या आधी कळत नाही. तुम्ही जेव्हा करता तेव्हा या गोष्टी कळतात. असेच सारे विचार आहेत, असेच सारे चर्चा आहेत. त्या वेगवेगळ्या चर्चांवरती आपली रंगत मैफिल जमा होणार आहे.
तर तुम्हीही मला कोणत्याही गोष्टींमध्ये सजेशन द्या की या गोष्टींवरती आपण विचार केला पाहिजे आणि ही गोष्ट आपण कोणत्या रीतीने आणि कोणत्या दृष्टिकोनातून बघू शकतो. ह्याचं जर आपल्याला चांगल्या विचारांनी आपण जर त्या गोष्टी पार पाडू शकत असेल तर ह्या गोष्टी का चुकीच्या असतील. आणि कसं होतं की आपण या गोष्टींवरती चर्चा नाही करत, कधीच नाही केली, आत्तापर्यंत चर्चा नाही केली. तर या चर्चे करण्यासाठी तर माणूस गरजेचा आहे. कारण आपण जेव्हा लोकांसमोर मांडणार नाही, आपल्याला लोकांच्या 4 गोष्टी जाणून घेता येणार नाही, तर आपण पुढं नाही जाऊ शकत. कारण का आपल्याला हे बघा की दोन्ही बाजूने आपल्याला उत्तरं मिळतात. एक आपल्या बाजूने असते आणि एक त्यांच्या बाजूने असते. मग आपल्याला वाटतं की आपली बाजू खरी आहे, खरं त्यांना वाटतं की त्यांची बाजू खरी आहे. खरं या कन्फ्युजनमध्ये आपण हे डिसाईड नाही करू शकत की ही बाजू माझी खरी आणि ती बाजू माझी खोटी आहे. कारण आपल्यामध्ये पण 2 विचार आहेत, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. आणि जे आपण घेतो ते इतर विचारांकडनं घेतो, इतर लोकांकडनं घेतो की ती आपल्यासाठी योग्य आहे का, रे मला हे करायचं आहे ते करायचं आहे. माणूस करायचं आहे म्हणतो तेव्हा माणूस कधीच करत नाही. जेव्हा तो मनापासून त्याची इच्छाशक्ती वाढते की ही गोष्ट माझ्यासाठी केली पाहिजे आणि ही गोष्ट मी करणार आहे, तरच तो माणूस पुढे जाऊ शकतो. जर माझ्याशी संवाद साधायचा असेल, जर माझ्याशी बोलायचं असेल तर माझ्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, विचार मांडू शकता, आपण बोलूयात. या गोष्टींवरती बोललं पाहिजे, समजलं पाहिजे. कारण का या गोष्टी बोलल्या नाहीत, समजल्या नाहीत तर कळणार कशा. तर या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण कुणासमोर तर या मतं मांडली पाहिजेत ना, गरजेचं आहे. कारण का जेव्हा आपण मत मांडणार नाही तोपर्यंत या गोष्टी कळणार नाही. जेव्हा या गोष्टी कळतील तेव्हा आपल्याला पुढं जाण्याची संधी मिळते. तर ही संधी प्रत्येकाला लाभो, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगली उन्नती व्हावी, चांगली दौलत यावी. स्वामींची जशी इच्छा आहे त्या इच्छेनुसार तुम्हाला जे काय अपेक्षित आहे ती अपेक्षा पूर्ण व्हावी, हीच माझी मनापासून मनोगत आहे. त्या तर सांगायचा अर्थ हा आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या गोष्टींचा अनुभव होईल. आणि ज्या ज्या गोष्टींना लोकांना अनुभव आलेले आहेत, ज्या गोष्टी मला अनुभव प्रत्यक्ष आलेले आहेत, स्वामींच्या दारी गेलो होतो तेव्हा वाटचाल माझी कशी होती, त्या वाटचालीमध्ये मी काय काय अनुभवले आहेत, त्या गोष्टी मी तुम्हाला एक गोष्टी तुम्हाला सातत्याने सांगणार आहे. आणि त्या गोष्टींमध्ये खूप साऱ्या काही गोष्टी आहेत. कारण का प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी कोणती तरी गोष्ट असते, ती गोष्ट प्रत्येक माणूस अनुभवतो. आणि अनुभवल्यावरती त्याला मनातून अशी पॉझिटिव्हनेस येतं की इच्छाशक्ती वाढते की अरे यार खरंच, म्हणजे जी एनर्जी आपल्याला त्या गोष्टीतून मिळते ना, ती एनर्जी आपल्याला खरंच पुढं जाण्याची संधी मिळून जाते. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या विचारांची जी काही विचार असतील ती विचार मांडा. ओके, बाय, भेटूया परत.